ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन सायलीला म्हणत असतो की सायली, तुझ्या खऱ्या आईबाबांना शोधण्यासाठी तू माझी साथ देशील ना, प्लीज मला साथ देशील ना, असं म्हणतो, हात पुढे करतो. तर आता सायली हातात हात घेऊन म्हणते की हो, आता आपण जे काही करू ते एकत्रच करू. माझे आईबाबा जर जिवंत असतील तर त्यांना शोधायला मी तुमची साथ देईल. आता अर्जुनला हे ऐकून आनंद होतो. तर आता इकडे प्रिया सायलीचं गाठोड शोधण्यासाठी चोरून सुभेदारांचं घरात शिरलेली असते. तर सायलीला म्हणतात असतो की आता तुझी साथ आहे, त्यामुळे आपण लवकरच तुझ्या आईबाबापर्यंत पोहोचू. तर इकडे प्रियाची शोधाशोध चालूच असते, पण तिच्या धक्का लागून फ्लावर पॉट खाली पडतो. जोरात आवाज होतो. तो आवाज सायली आणि अर्जुनला ऐकू जातो. प्रिया स्वतःशी बोलू लागते की मी किती मूर्ख आहे. हा आवाज ऐकून जर अर्जुन सायलीवर आले तर मी काय करू. तर इकडे सायली म्हणते की हा कसला आवाज आला, अश्विन भाऊजी आले असतील का. अर्जुन म्हणतो चल जाऊन बघू. आता अश्विनच्या रूममध्ये येतात तर तिथे सर्व वस्तू विस्कटलेली असतात. सायली म्हणते की घरात चोर शिरला की काय. अर्जुन म्हणतो चोर इथेच कुठेतरी लपला असेलच, म्हणून ते सगळीकडे शोधू लागतात. तर सायलीला कपाटात अडकलेला प्रियाचा ड्रेस दिसतो. ती ते अर्जुनलाही दाखवते व दोघेही नाटक करतात. सायली म्हणते की आपण गेटपर्यंत जाऊन बघूया, कदाचित तो बाहेर गेलेला दिसेल, असं म्हणून ते दरवाजा बंद करत बाहेर जातात. आता त्यांना बाहेर गेलेला बघून ती कपाटातून बाहेर निघते. तेव्हात अर्जुन सायली पुन्हा आतमध्ये येतात. आता प्रियाला धक्का बसतो. ती खूप घाबरते. आत सायली म्हणते की घ्या चोर, तर इथेच सापडला. प्रिया म्हणते की ये मी काय चोर वगैरे नाही आहे, हा हे माझ्या हक्काचा घर आहे. तर सायली म्हणते की हे जर तुझ्या हक्काचा घर असता तर तुला चोरसारखा येऊन लपून बसायला लागलं नसत. प्रियासुद्धा सायलीला बोलते की तू सगळ्यांचे कान भरलेस म्हणून माझ्यावर आजही वेळ आली आणि माझ्या काही वस्तू इथे राहिल्या आहेत, त्या घेण्यासाठी मी इथे आली आहे. अर्जुन म्हणतो की कुठल्या वस्तू, तुझ्या सगळ्या वस्तू तर बाहेर फेकल्या त्या दिवशी. प्रिया म्हणते की आहेत माझ्या काही गोष्टी, मी तुला का सांगू. अर्जुन मनाशी म्हणतो की प्रिया अशी उत्तर देतीये म्हणजे नक्कीच ती तीच गायखोड नेण्यासाठी आलेली असणार. आता अर्जुन प्रियाला म्हणतो की नको सांगूस, पण तू काय घेऊन जायला आली होतीस हे मला चांगलंच माहिती आहे. आणि हा भाग इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा.